विद्यार्थ्यांनो, गणित भाग 1 मधील 3 गुणांच्या प्रश्नावरती आपण व्हिडिओ बनवतोय. या अगोदर आपण 1 गुणांचे प्रश्न आणि 2 गुणांचे प्रश्न असे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हाला चॅनलवरती मिळतील. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. आपलं टार्गेट आहे गणिताच्या पेपरपर्यंत 500 सबस्क्रायबर्स. ठीक आहे. आता बघा, आपण 3 गुणांचे महत्वाचे प्रश्न घेतोय आणि व्हिडिओ जास्त लेंदी होऊ नये म्हणून हा 2 किंवा 3 पार्ट मध्ये होईल. ठीक आहे. तर बघूया, पहिला प्रश्न आपला आहे, क्रॅमर्सच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा. आता हा जो प्रश्न आहे हा प्रत्येक वेळेस परीक्षेला असतो, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना सोडवता आलाच पाहिजे. आकडे बदलतील प्रश्न असेल. ठीक आहे. तर बघूया क्रॅमर्सच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण कसे सोडवता येईल ते. 2 समीकरण आपल्याकडे आहेत. आपण पहिले काय करूया, 3x - 2y = 3. समीकरण 1, 2x अधिक y = 16. समीकरण 2, दोन्ही समीकरण आपण काय केलं, एका खालोखाल मांडून घेतलेले आहेत. आता लक्ष ठेवायचं, आता बघा इथे आपण x च्या खाली x लिहिलंय, y च्या खाली y लिहिले आणि संख्येच्या खाली संख्या लिहिली. याला आपण इमॅजिनरी 1, 2 आणि 3 देऊया. आणि आता हे समीकरण आपल्याला क्रॅमर्सच्या पद्धतीने सोडवायचे. बघा, सोपं आहे खूप. क्रॅमर्सच्या पद्धतीमध्ये पहिलं आपल्याला डी काढायचं आहे. तर डी चा निश्चय आपण बनवूया. डी कसा करायचा, 1 आणि 2 या संख्या घ्यायच्या. म्हणजे ते मी 1 आणि 2 इमॅजिनरी लिहितो. 1 च्या खाली असलेल्या ज्या संख्या आहेत आपल्या, त्या किती आहेत, 3 आणि 2, म्हणजे x चे सहगुणक. 2 च्या खाली असलेल्या संख्या आपल्या किती आहेत, -2 आणि 1, म्हणजे y चे सहगुणक. इथे बघा 2 हा वजा, त्यामुळे -2. इथे संख्या नाही म्हणजे 1 ची संख्या आहे. आता बघूया आपण हा डी सॉल्व्ह कसा करता येईल. आपण डायगोनल मध्ये मल्टिप्लिकेशन करतो, त्यामुळे 3 गुणिले 1 मधलं चिन्ह वजा आणि मग ह्या दोघांचा गुणाकार, -2 गुणिले 2. हे वजा चिन्ह सूत्राचं आणि हे वजा चिन्ह त्या संख्येचं, म्हणजे 3 एके 3 वजा वजा अधिक 2 दुने 4, म्हणजे बेरीज आपली आली 7. म्हणजे आपला डी किती आला, 7. याला 1 देऊया, सॉरी याला आपण चौकट करून ठेवूया. 1 देता येणार नाही, समीकरण आपण ऑलरेडी केलेलं आहे. हा झाला डी. ठीक आहे. याच प्रकारे थोडं मी झूम करतो. तर याच प्रकारे आता इथे जागा आहे माझ्याकडे, आपण dx काढू शकतो. dx काढण्यासाठी निश्चयकाचा आपल्याला संख्या घ्यायच्या 3 आणि 2, म्हणजे 3 च्या खालचे सहगुणक आणि 2 च्या खालचे सहगुणक. तर 3 च्या खाली आपले 3 आणि 16 आहेत. 2 च्या खाली आपले -2 आणि 1 आहेत. ह्याला सोडूया. डायगोनल मध्ये मल्टिप्लिकेशन, 3 गुणिले 1 वजा -2 गुणिले 16. हे वजा सूत्राचं, हे वजा चिन्हाचं, संख्येचं. 3 एके 3 वजा वजा अधिक आणि 16 दुने 32, यांची बेरीज होते 35. म्हणजे आपला dx किती आला, 35. म्हणजे आपण dx ची पण किंमत काढली. आता आपण जाऊया dy वरती. बघा, dy बरोबर, dy साठी आपल्याला इमॅजिनरी 13 घ्यायचे, म्हणजेच 1 च्या खालचे सहगुणक 3 आणि 2 आणि 3 च्या खालचे सहगुणक 3 आणि 16, यांचा गुणाकार करूया. म्हणजे सोडूया. डायगोनल मध्ये मल्टिप्लिकेशन, 3 गुणिले 16 वजा 3 गुणिले 2, मग 16 एके 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48 आणि 3 दुने 6, म्हणजे इथे आपल्याकडे उरले 42. आपलं dy किती आलं, 42. या प्रकारे आपण 12, 32, 13 ह्या संख्या वापरून 12, 32, 13 याच्यानुसार आपण काय केलं, dx आणि dy या किमती काढलेल्या आहेत. आता ह्या तिन्ही किमती काढल्यानंतर आपल्याला x आणि y ची किंमत काढायची आहे. तर x आपला असणार आहे dx छेद d. dx आपला होता 35, d आपला होता 7. 7 चा पाडा 35 येईपर्यंत बोला. 7 5 35, म्हणजे x आपला किती आलेला आहे, 5. त्याप्रमाणे y आपला असणार आहे dy छेद d. dy आपला आलाय 42, इथे बघा 42, आणि d आपला 7 आहे. 7 चा पाडा 42 येईपर्यंत बोला. 7 × 42,
त्यामुळे y आपला असणार आहे 6 आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे 5 आणि 6. बघा इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे गणित केलेलं आहे. कुठलं गणित आहे? क्रॅमर्सची पद्धत. आपण आधी d काढला, मग dx काढला, मग dy काढला आणि नंतर आपण x आणि y च्या किमती सेपरेटली काढल्या. जाऊया पुढच्या गणितावरती. दुसरं गणित बघा काय म्हटलंय, 3x + 2y बरोबर 5/2 आणि 1/3x अधिक 3y बरोबर -4/3 आपल्याला सोडवायचंय. सोपं आहे, थोडं इथे अवघड दिसतंय. याला आधी आपण सिम्प्लिफाय करून घेऊया आणि समीकरण बनवूया. 3x - 2y बरोबर 5/2. आता हे 2 मला नको आहेत. आपण प्रत्येक पदाला जर 2 ने गुणलं तर हा 2 निघून जाईल. त्यामुळे प्रत्येक पदास 2 ने गुणू म्हणजे काय मिळेल, 2 गुणिले 3x वजा 2 गुणिले 2y बरोबर 2 गुणिले 5/2. ठीक आहे. आता ते बघा 3 दुने 6x, 2 दुने 4y आणि हे कॅन्सल झाले म्हणजे उरला 5. हे आलं आपलं समीकरण ए. या प्रकारे आपण याच्यावरून समीकरण 2 पण बनवून घेऊया. समीकरण काय होतं, 1/3x अधिक 3y बरोबर -4/3. इथे आपण काय करूया, छेदस्थानी 3 आहेत, प्रत्येक पदाला 3 ने गुणूया. मग प्रत्येक पदास 3 ने गुणू. मग काय येणार आहे, 3 गुणिले 1/3x अधिक 3 गुणिले 3y बरोबर 4/3 गुणिले 3. 3 ने प्रत्येकाला गुणलं, हा 3 गेला, मग 1x 3 × 9y बरोबर 3 आणि 3 गेले -4. समीकरण 2. ठीक आहे. बघा आता आपल्याकडे 2 समीकरण आहेत. समीकरण 1 6x - 5y बरोबर 5. समीकरण 2 x अधिक 9y बरोबर -4. इथे बघा हा 6x आहे, हा सिंगल x आहे. ठीक आहे, म्हणजे यांना आपण यांचं निरसन करून y ची किंमत काढू शकतो. y जरा वेगवेगळे आहेत त्यामुळे डबल गुणाकार करावा लागेल. x मध्ये इथे जर मी 6 ने गुणलं तर हे दोन्ही सारखे होतात. त्यामुळे आपण काय करूया की समीकरण 2 ला 6 ने गुणूया. समीकरण 2 ला 6 ने गुणू. मग काय मिळेल, 6 गुणिले x 6x अधिक 6 × 9 54y बरोबर 6 × 24 वजा इथे हे आलं समीकरण 3. आता आपल्या समोर 2 समीकरण आहेत. समीकरण 1 6x - 4y बरोबर 5. समीकरण 3 6x अधिक 54y बरोबर -24. दोन्ही एकत्र मांडूया, बघूया आपल्याला काय मिळतंय. माझे मी समीकरण 3 लिहिणार आहे, संख्या मोठ्या दिसतात त्यामध्ये. 6x अधिक 54y बरोबर -24 समीकरण 3 आणि 6x - 4y बरोबर 5 समीकरण 1. इथे बघा दोन्ही 6x सारखे, चिन्ह पण सारखे, त्यामुळे आपण काय करूया की समीकरण 3 मधून आपण 1 ला वजा करूया. आता वजा करणे म्हणजे काय, खालचं समीकरण जे आहे याचे चिन्ह बदलायचे. अधिकचं वजा, वजाचं अधिक, अधिकचं वजा. इथे आपण बघूया. तर बघा हे अधिक 6x वजा 6x डायरेक्ट गेले, अधिक 54y अधिक 4y म्हणजे 58y बरोबर. दोन्ही पण वजा वजा आहेत, मग 24 आणि 5 29, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे -29. 58 पलीकडे गेले की भागिले होतात, म्हणजेच y बरोबर -29 भागिले 58. तुम्हाला इथे आता 29 चा पाढा यायला पाहिजे. जर येत नसेल तर 29 ला 1 ने गुणा, 2 ने गुणा, 3 ने गुणा. मला येतोय 29 1 29, 29 दुने 58 म्हणजे आपलं y आलं -1/2. ही माझी y ची किंमत. आता ही किंमत आपण काय करूया, समीकरण 1 मध्ये ठेवूया, 2 मध्ये ठेवूया, आपण कुठे ठेवू शकतो, आपल्याला सोपं वाटतं ते. मला समीकरण 1 सोपं वाटते. मग आपण ही किंमत
समीकरण 1 मध्ये ठेवू. आपलं समीकरण 1 काय होतं? 6x वजा 4y बरोबर 5. म्हणजे 6x वजा 4 गुणिले वजा 1/2 बरोबर 5. y ची किंमत काय आहे? वजा 1/2. इथे 6x तर तसेच राहतील, वजा वजा अधिक होईल, बे एके बे, बे दोन्ही 4 म्हणजे 2 बरोबर 5. 2 पलीकडे गेले की वजा होतात, त्यामुळे 6x बरोबर 5 गेले 2 म्हणजे 6x बरोबर 3 राहिले. 6 भागिले होतील म्हणून 6x बरोबर 6 तिकडे गेले ना, मग 3/6 म्हणजे आपला x किती येतोय? 3 एके 3, 3 दुने 6. म्हणून आपलं उत्तर आपल्याला काय मिळतंय? x ची किंमत 1/2, y ची किंमत वजा 1/2. अशा प्रकारे गणित आपलं सॉल्व्ह होतंय. 3 मार्काचं पूर्ण गणित आपण सॉल्व्ह केलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने. जाऊया पुढच्या गणितावरती. गणित काय म्हणलंय? वर्गमुळात x/y बरोबर 4 आणि 1/x अधिक 1/y बरोबर 1/xy. तो सोडवा. आपण पहिलं घेऊया. वर्गमुळात x/y बरोबर 4. वर्गामुळे वर्ग करूया. वर्ग केल्यावरती इकडचं वर्गमूळ निघून जाईल आणि 4चा वर्ग होईल 16. y तिकडे गेले गुणिले होतील, याचा अर्थ x बरोबर 16y. याला समीकरण 1 द्या. समीकरण नॉर्मल बनवत बसू नका. x ची किंमत 16y आपण घेऊ. ही पद्धत आपल्या पुस्तकात आहे, त्यामुळे आपण गणित करू शकतो. दुसरं आपण घेऊया 1/x h/y बरोबर 1/xy. आता इथं सगळं छेदस्थानी आहे. xy ने जर मी प्रत्येक पदाला गुणलं तर काय मिळते बघूया. प्रत्येक पदास xy ने गुणू. मग काय मिळेल? 1/x गुणिले xy अधिक 1/y गुणिले xy बरोबर 1/xy गुणिले xy. हे तर डायरेक्ट गेले, हा y गेला आणि हा x गेला. म्हणजे आपल्याला मिळेल y अधिक x बरोबर फक्त 1. हा आला आपलं समीकरण 2. y अधिक x बरोबर 2. आता आपण काय करूया? समीकरण 1 ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. समीकरण 2 मांडूया आपण. y अधिक x बरोबर 1. x किती आहे समीकरण 1 मध्ये? 16y. म्हणजे y अधिक 16y बरोबर 1. मग 1y आणि 16y 17y. मग 17y बरोबर 1. 17 गेले भागिले, त्यामुळे y आपला आला 1/17. मिळाला y. आता ही किंमत आपण काय करूया? ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 आपलं काय होतं? x बरोबर 16y आणि y आपण किती काढला? 1/17. 16 एके 16 म्हणजे आपला x किती आला? 16/17. आणि म्हणून आपलं उत्तर काय आलेलं आहे? 16/17 आणि 1/17. ऍज सिंपल ऍज पॉसिबल. ठीक आहे. समजलं गणित क्रमांक 3. जाऊया गणित क्रमांक 4 वरती. काय म्हटलंय? सूत्राचा वापर करून सोडवा. गणित आहे 3m चा वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0. बघा सोपं आहे. आपण आधी बघूया की हा क्रम बरोबर आहे का. पहिले वर्गाचं पद, त्यानंतर चलाचं पद, मग संख्या बरोबर चिन्ह आणि 0. तर क्रम बरोबर असल्यामुळे आपण एबीसीच्या किमती काढू शकतो. ए ची किंमत असते वर्गाच्या पदाचा सहगुणक म्हणजे 3. बी ची किंमत असते चलाच्या पदाचा सहगुणक काहीच नाही म्हणजे वजा 1. आणि सी ची किंमत असते संख्या म्हणजे वजा 10. एबीसी मिळालं. त्यानंतर आपल्याला किंमत काढायची असते डेल्टाची, बी वर्ग वजा 4ac ची. आपला बी किती आहे? वजा 1. मग वजा 1 चा वर्ग मधलं चिन्ह वजा आहे गुणिले 4 गुणिले ए ची किंमत किती आहे? 3 गुणिले सी ची किंमत आहे वजा 10. आपण किमती भरल्या व्यवस्थित. वजा 1 चा वर्ग अधिक 1 असतो. हा वजा आणि हा वजा 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 अधिक होतात. 4 त्रिक 12 आणि 12 10 120 म्हणजे ते आले 120. बेरीज झाले 121. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बी वर्ग
वजा 4ac मिळालेला आहे 121. याला आपण समीकरण 1 देऊया. आता पुढच्या स्टेपला आपण काय मांडणार आहोत, आपलं सूत्र मांडणार आहोत. सूत्र आपलं आहे m बरोबर, कारण चल आपला m होता, वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. हे आपलं सूत्र झालं. आता बघूया आपल्याला कुठल्या किमती आहेत. b आपला मला वाटतं वजा 1 होता, अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4 ची किंमत आपण 121 काढली होती, आणि 2 गुणिले a मला वाटतं आपला 3 होता. ठीक आहे, पुढे जाऊया. इथे बघा वजा वजा काय होणार आहे, अधिक अधिक वजा 121 कुणाचा वर्ग आहे, 11चा आहे, त्यामुळे 11 छेद 3 दुने 6. हे झालं आपलं m. आता याला सेपरेट करूया. याचा अर्थ m बरोबर 1 अधिक 11 छेद 6 किंवा m बरोबर 1 वजा 11 छेद 6. 11 अधिक 1 12 म्हणजे 12 छेद 6 किंवा 11तून 1 गेला 10, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, वजा 10 छेद 6. आता इथे भाग लागतोय का, 6 1 6 6 2 12 म्हणजे m बरोबर 2 किंवा इथे बघा 2 ने भाग लागतोय 2 त्रिक 6 2 पंचे 10 म्हणजे m आपलं किती आलं, वजा 5/3. आणि अशा प्रकारे आपलं उत्तर येतंय 2 आणि वजा 5/3. एकदम सोपं. 3 मार्काला तर आपल्याला 3 मार्क जरूर मिळाले पाहिजे. जाऊया पुढच्या गणितावरती. 5वं गणित आहे, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. m वर्ग वजा 5m अधिक 3 बरोबर 0. आता बघा सोपं आहे. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये आपला ही संख्या पूर्ण वर्ग नसते, ती आपल्याला पूर्ण वर्ग करायची असते. त्यामुळे इथे दिलेलं तिसऱ्या पदाचीच पलीकडे घेऊन जा, म्हणजे आपल्याला मिळणार आहे m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. याला समीकरण 1 आपण देऊया. आता बघा इथे दोनच पद आहेत, आपल्याला तिसरं पद शोधायचंय. आपण शोधूया. सूत्र आहे तिसरं पद बरोबर 1/2 गुणिले m चा सहगुणक कंसाचा वर्ग. इथे m चा सहगुणक, कारण चल m आहे, x असेल तर x चा सहगुणक, y असेल तर y चा सहगुणक. त्यामुळे 1/2 गुणिले वजा 5 कंसाचा वर्ग. इथे बघा m चा सहगुणक वजा 5 आहे, त्यामुळे आपण वजा 5 लिहिलं, आणि म्हणून वजा 5 एके वजा 5 एके वजा 5, त्यामुळे इथे आपले किती येतील, वजा 5/2 चा वर्ग, म्हणजेच 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4. हे आपलं आलेलं आहे तिसरे पद. तिसरं पद आपल्याला काय करायचंय, समीकरण हे पद आपल्याला करायचंय. ही किंमत समीकरण 1 च्या दोन्ही बाजूंमध्ये मिळवू. म्हणजे काय, 25/4 आपल्याला इथे पण प्लस करायची आणि इथे पण प्लस करायची. ठीक आहे, बघा आपली किंमत जी आहे 25/4 ते आपण दोन्ही बाजूमध्ये मिळवूया, आणि म्हणून m वर्ग वजा 5m अधिक 25/4 बरोबर वजा 3 अधिक 25/4. ठीक आहे, दोन्हीकडे मिळवली. आता आपण बघूया याच्यापासून आपल्याला कंस तयार करायचा आहे. तर खूप सोपं आहे. पहिल्या पदाचा वर्ग घ्या, m वर्गाचा वर्ग मूळ, वर्गमूळ घ्या m, मधलं चिन्ह घ्या आणि याचा पण वर्गमूळ घ्या. 25/4 चा वर्गमूळ 5/2 आणि कंसाचा वर्ग करा. कसं केलं आपण, पहिल्या पदाचं वर्गमूळ, मधल्या पदाचं चिन्ह आणि शेवटच्या पदाचं वर्गमूळ कंसाचा वर्ग. इथे 4 त्रिक 12 म्हणजे वजा 12 अधिक 25 आणि छेद तोच ठेवायचा 4. ठीक आहे, मग नेक्स्ट स्टेपला m वजा 5/2 कंसाचा वर्ग बरोबर 25 मधून 12 गेल्यावरती मला वाटतं 13 राहतात, मग 13/4. ठीक आहे, 13/4 आपल्याला मिळाले बरोबर. आता बघा हा वर्ग आहे, वर्गमूळ घेऊया. वर्गमूळ घेऊन हा कंस ऍज इट इज येईल m वजा 5/2. इथे
13चं वर्गमूळ नाही निघत, वर्गमुळात 13, 4चं वर्गमूळ निघतं 2 आणि इथे एकदा अधिक एकदा वजा आपल्याला घ्यायचं. वजा 5 तिकडे गेले की अधिक होतात, त्यामुळे m बरोबर अधिक 5/2 अधिक वजा 13/2. ठीक आहे, इकडे आपल्याकडे जागा आहे. मग इथे बघा दोघांचा छेद समान आहे, त्यामुळे नेक्स्ट स्टेपला आपण m बरोबर 5 अधिक वजा वर्गमुळात 13/2 घेऊ शकतो. अधिक वजा आहे, सेपरेट करा, म्हणजेच m बरोबर 5 अधिक वर्गमुळात 13/2 किंवा m बरोबर 5 वजा वर्गमुळात 13/2. इथे काय करता येईल का? नाही, हेच उत्तर लिहून टाका. 5 अधिक वर्गमुळात 13/2 आणि 5 वजा वर्गमुळात 13/2. ठीक आहे, हे तुम्हाला गणित समजलं असेल. बघा, व्यवस्थित बघून घ्या, अर्धगणित आहे. जाऊया पुढच्या गणितावरती, गणित क्रमांक 6. पुढचं गणित बघा, एका अंकगणित श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे आणि त्यांचा गुणाकार 504 आहे. तर ती पदे शोधा. आणि पदे आपल्याला दिलेली आहेत a वजा d, a आणि a अधिक d. तर 3 क्रमागत पदे, a वजा d पहिलं पद, a दुसरं पद आणि a अधिक d दिलेलं आहे. मग उदाहरणातील पहिल्या अटीनुसार, पहिली अट काय सांगते की त्यांची बेरीज 27 आहे, म्हणजे a अधिक a वजा d अधिक a अधिक a अधिक d बरोबर 27. कंस काढून टाकूया. a वजा d अधिक a अधिक a अधिक d बरोबर 27. इथे बघा वजा d आणि अधिक d गेलं 3 वेळा a म्हणजे 3a बरोबर 27. 3 भागिले जातील, म्हणजेच a बरोबर 27/3. 3चा पाढा बरोबर 27 पर्यंत 3 1 3 3 2 6 3 9 27. a 9 मिळालं. दुसरी अट आपली काय आहे? दुसरी अट आहे उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार. तर दुसरी अट काय सांगते की त्यांचा गुणाकार 504 आहे, म्हणजे a वजा d गुणिले a गुणिले a अधिक d बरोबर 504. किंमत टाकूया जी आपल्याकडे. a ची किंमत आपण काढली सध्या 9, म्हणजे 9 वजा d गुणिले 9 गुणिले 9 अधिक d बरोबर 504. 9 पलीकडे गेले की भागिले होतात, त्यामुळे 9 वजा d 9 अधिक d बरोबर 504. हे 9 भागिले जातील, भागिले 9. 9 ने 504 ला भाग देऊया आपण. बघा सोपं आहे. 9 1 9, 9 5 45, 50 मधनं 45 गेले, उरले 5 आणि हे 4, 9 54. आपल्याकडे किती उरले? 56 उरलेले आहेत. ठीक आहे, मग a वजा 9 वजा d 9 अधिक d बरोबर 56. जरा व्यवस्थित बघा, हा a अधिक d a अधिक b a वजा b चं सूत्र बनतंय, त्यामुळे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. सूत्र काय आपल्याकडं? a अधिक b a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग, हे सूत्र आहे, ते आपण ते वापरलं. a अधिक b a वजा b म्हणजे a वर्ग वजा b वर्ग, तिकडे 56 आहे. 81 पलीकडे गेले की वजा होतात, त्यामुळे वजा d वर्ग बरोबर 56 वजा 81. आता 81 मधनं 56 गेले तर किती उरतात बघूया आपण. 81 मधून 56 गेले, 11तून 6 गेले 5 राहिले आणि 7तून 5 गेले 2 राहिले, म्हणजे वजा d वर्ग बरोबर वजा 25, कारण 81 मोठी संख्या आहे, त्यामुळे d वर्ग बरोबर 25 आणि d बरोबर अधिक वजा 5. वर्गमूळ घेताना ते अधिक वजा घ्यायचं असतं. मग d आलं अधिक वजा 5, मग d बरोबर अधिक 5 असताना पद काय येतील? पहिलं पद काय होतं आपलं? a वजा d, म्हणजे a आपला किती आहे? 9 वजा 5, 9 आणि 9 अधिक 5, 9 वजा 5 4, 9
आणि 9 अधिक 5 14 आणि डी बरोबर -5 असताना काय नाही, याच्या रिव्हर्स जायचंय, फक्त आपली पदं येणार आहेत 14, 9 आणि 4. अशा प्रकारे आपण ती 3 पदं काढलेली आहेत ज्यांची बेरीज 27 आणि गुणाकार 504 आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचं गणित बघा. एका त्रिकोणाच्या 3 कोणांची मापे अंकगणित श्रेणीतील आहेत. सर्वात लहान कोणाचे माप सामान्य फरकाच्या 5 पट आहे, तर त्या कोणांची मापे काढा. आपण काय करूया, कोणांची मापे आपण ए वजा डी, ए आणि ए अधिक डी अशी काढूया, कारण ती अंकगणित श्रेणीमध्ये आहेत ना. आता बघूया. आणि म्हणून उदाहरणातील अटीनुसार, अट काय आहे, सर्वात लहान कोणाचे माप म्हणजे ए वजा डी हे सामान्य फरकाच्या 5 पट आहे, म्हणजे डी च्या 5 पट आहे. मग ए वजा डी बरोबर 5d, वजा डी तिकडे गेल्यानंतर आपल्याला काय मिळतोय, ए बरोबर 5d अधिक 1d, आणि म्हणून आपल्याला ए काय मिळतोय, ए बरोबर 6d. ठीक आहे, याला समीकरण 1 देऊया, पुढे जाऊया. पण बघा, पण आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. म्हणजे जर मी ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी घेतलं तर आपल्याला मिळणार आहे 180 अंश. हा काय आहे, त्रिकोणाचा गुणधर्म. ठीक आहे, आणि म्हणून बघा, ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी बरोबर 180, अधिक डी वजा डी गेला म्हणजे 3a, 3a बरोबर 180, 3 भागिले येतील, ए बरोबर 180/3, 3 × 18 म्हणजे ए बरोबर आपला आलेला आहे 60 अंश. आता ए मला 60 मिळाला, म्हणून पहिला कोण, आपला पहिला कोण काय होता, ए वजा डी म्हणजे 60 वजा 20, डी आपण 20 काढलं होतं, 40 अंश. दुसरा कोण काय होता, ए म्हणजेच 40 अंश, सॉरी 60 अंश, ए आपला 60 आहे ना, मग 60 अंश. आणि तिसरा कोण आपला होता ए अधिक डी म्हणजेच 60 अधिक 20 म्हणजेच 80 अंश, आणि म्हणून आपले कोण किती आहेत, 40 अंश, 60 अंश आणि 80 अंश. ठीक आहे, अशा प्रकारे आपले गणित इथे संपलेलं आहे. आपण प्रकरण 1 ते 3 मधील एकूण 7 गणित घेतलेले आहेत 3 गुणांचे. ठीक आहे, आणि आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 4 ते 6 मधील 3 मार्काचे गणित घेणार आहोत. हा व्हिडिओ चांगले वाटल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि कमेंट करू शकता तुम्हाला काय विचारायचं असेल तर. आणि शाब्दिक उदाहरणावरती आपला वेगळा व्हिडिओ असेल, आजच येईल तो, त्यामुळं याच्यामध्ये मी शाब्दिक उदाहरणं जोडणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.